मग बरं नाही म्हणल्यावर जायचं दवाखान्याला नको. का? चल की मग दाखवून येऊ. कुठं दुखतंय? हातपाय दुखतोय. पाऊस पण जोरात सुरू झाला आणि परत मी असा खाली पडून घरात चटाई हातरलो, त्यावरती पडलेलो असा मी, ती कुठं तर बाहेर गेली ती आणि तसा पडलो तर मला झोपच लागली आणि असा बाहेर पाऊस सुरू बदा बदा बदा. मला वाटलं, मला काय वाटलं माहिती आहे का, दिवस निघतात म्हणजे रात्र होऊन दिवस निघालाय असं वाटलं मला. खरं इमानदारीनं जेव्हा मी बिछाना हाट ना गणू, जेव्हा मी बिछाना बघितला ना, म्हटलं हा बिछाना वेगळा दिसतोय, काय भानगड आहे मला कळच ना. आणि पाऊस तर बादा बादा. मला नंतर समजलंय, माझ्या लक्षात आलं, भूक पण लागली मला. मी म्हणतोय आज एवढ्या लवकर भूक कशी लागली मला पहाटच. अरे गणू, त्याला सोडलं तर असं करतोय. तर काय एक विषय राहिलेला आपला, तर तो तेव्हा मी बोललो ना, नंतरच्या व्हिडिओत बोललो. तर पूजा काय म्हणते की आपण बाईक घेऊ, शाईन गाडी, शाईनच की. पर आपल्याकडं असताना शाईन गाडीची काय गरज, तो विषय होता. रात्रीपासून माझ्या डोक्यात तेच विषय फिरतोय की आपल्याकडं गाडी असून शाईन गाडीचा काय उपयोग, कशामुळं, काय भानगड, काय भानगड माहित नाही. इकडं बघून जोरात जरा माहित नाही का काय भानगड आहे? काय माहित नाही का? म्हणजे मला तर माहित नाही इमानदारीनं काय आहे. मला पण सांग, मला पण माहित होऊ दे. काय बोल, ही गाडी मला आणि ती गाडी अयो, ही जुनी गाडी तुला, नवी गाडी मला. सायकल येते का ग तुला? फाटना. मला असं लय राग येतोय, चिडचिड होती, मग त्याला बांधूनच टाकत जाणार. असं जवळ अंगाला असं चाटलं फिटलं मला राग येतो. अग काय हो, एक डबा भरत गुलाबजामुन आणून खायत बसले. सगळ्यांनी कमेंट केल्या गुलाबजामुन लय मस्त झाले. तुम्ही पण या की खायला. मग तू दाखव सगळ्यांना कसं बनवलं ते दाखवायचं होतं ना, व्हिडिओ बनवायचा ना. तू खाल्लं पण नाही, आणून ठेवलं मरणासारखं केलं. मग तुला म्हणतोय की चल दवाखान्याला तर जाऊ. पाऊस तर यावर्षी काय नुसता फजितीच घ्यायलाय. मुद्दाम करताय काय की पाऊस तर. अरे हाट रे, पाऊस. तर मला तर असं वाटतंय, काल गावात घर बघितलं आहे. काल आम्ही सोयाबीन बघायला गेलतो ना, त्यावेळेस तर तिथं त्याला बांधूनच टाक ना. तर दावा इथं बांधायचा या आंब्याच्या झाडाला आणि लांब बांधायचं असं. मरणाचं पाऊस इथपर्यंत आलं. होय. मग ऐक ना, एवढीच जागा आहे बरं का त्या घरासाठी, एवढीच जागा. पण त्यावरती त्यांनी 2 मजल्याचं घर बांधलंय. म्हणजे कसं केलंय, खाली 2 रूमा हो. आणि आता हा समोर आहे ना भाग, तर इथूनच जिनावरती जाण्यासाठी एका साईडनं, आणि या साईडला बाथरूम वगैरे. अगं पाय घसरत्यात फरशीवरून ना. समजलं काय मी बोललो कसं, सांग बरं. आता हे आपल्या 2 रूम आहेत ना, तशाच 2 रूमा. आणि समोर एक इथं हा आहे ना भाग एवढा, तर इकडं बाथरूम आणि हे बाथरूम, संडास आंघोळ दोन्ही इकडं बाथरूम. आणि या साईडला इकडं किचन. इथूनच वरती जायला जिना, किचनच्या मध्ये आणि बाथरूमच्या मधूनच असा जिना, बाथरूमच्या वरून असा वरती जायला जिना. वरती 2 रूमा आणि हे असा मस्त डिझाईन. त्याला असा जिन्यावरून असं जायचं होतं ना, तिथं असा काचा समोरून. मला लय आवडलं बाहेरून बघून. म्हणलं आपल्या एवढी जागा आहे ना, असं सिस्टम आहे, बघावं तर म्हणलं आतमध्ये जाऊन. गेलो आणि बघितलं मी, मला लय आवडलं ते. आता जाऊन उभारलं बघ.
तिथंच बांधावं लागतंय त्याला हल्ला कशी. बदाकान जाऊन बरं. पोरं आलते काही 12 वाजता घरी. 12 वाजता मरणाचा पाऊस होता आणि कुठं ना. मला झोपच लागली. मला खरंच असं वाटलं दिवसच निघालायची काय. काय वाटत नाही. मी घरी राहिल्यावर काय वाटत नाही. मग तू नसली की त्रिशासाठी म्हणजे असा नाही पडत मी आराम करत. काय नाही पडत मला सगळे सांगितलेलं इथे नाही पडत. तिला मी असं ती जागी आहे ना खेळते ना तेव्हा नाही झोपत मी. समज मध्ये बसलोय तरी पण मी झोपत नाही. उठून येऊन बघतो मी त्रिशा हाक देते. ती बोलते मी इथं बसले तिथं बसले. मग तिला बोलवलं ये इकडं. मग ती म्हणते मी नाही येत तू जा. मी नाही येत तू जा. मग जाऊन मी अजून मध्ये बसतो. पण खरं तर मी जास्त बाहेरच असतो मोबाईलकडं. मी टी व्ही तर बघतो का नाही. मग इथंच बसलेला असतो मी मोबाईल घेऊन. संध्याकाळी आल्यावर मला सांगते चल की दवाखान्याला. बरं नाही तर खरंच जाऊ चल. आल्या 4 पैसे गुलाबजामुन दे की मला. काय पैसे काय आल्याला 4 पैसे घालून बसायचं. मग सोयाबीनच्या प्लेटमध्ये त्याचं भीक मागत बसायचं. म्हणजे किती आहेत तुझ्याकडे आता. एक टाक ना माझ्या तोंडात. काय चमचा कुठे चमचा आणखी मग. मला जातो मी पहिला हा व्हिडिओ अपलोड करून येतो. नेटवर्कसाठी कुठं जाऊ तिकडं मागं जातो. कुठं हो लारचा बस स्टँड. मागचा बस स्टँड लारचा बस स्टँड. त्या बस स्टँडवर खरं लई भारी रेंज भेटती. नेटवर्क लगेच व्हिडिओ अपलोड होतो तिथं. मी दूध घेऊन गेलो त्या दिवशी. कसला पाऊस होता आणि मी सहज म्हटलं ट्राय तर करावा व्हिडिओ अपलोड होईल का. तर टाकला ना अपलोडला. फरकनच गेला. म्हणलं 5 मिनिटाचा वेळ दाखवला त्यांनी. 5 मिनिटात अपलोड होईल म्हणून मला आनंदच झाला. मग तेव्हापासून मी रोज तिकडं निघूनच जातो व्हिडिओ अपलोड करायचा म्हणलं. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम तिकडं निघून जातो पटमन अपलोड करण्यासाठी. बहीण माझी यायली. तू तर कामाला गेलती की ताई पळत पळत पिशवी घेऊन. ये कुठला मोबाईल भिजला. ये फोन नाही व्हिडिओ आहे. ये इकडं. तिला वाटतंय फोन मध्ये बोलतोय म्हणून येई ना इकडं. कामाला गेलती ती सकाळी आणि परत आली काय की परत पाऊस सुरू झाला म्हणून. बरं झालं मी हिला जाऊ दिला नाही. नाहीतर फजितीच होती. कामाला जाऊन परत आली तिथून पावसामुळं. पडशील. बस हा गुलाबजामुन दे तुला आणून. आणखी मला पण आण चम्मचच आण. हात बरोबर. माझा हात काही घाण नाही पण धुवावं लागेल ना. मी कधीपासून असा झोपलो होतो. कसा दिसतोय माझा पांढरा शुभ्र हात. आता सोयाबीन काढायला गेलो की हाताची वाटच लागली. झोपली. आणखी जाते तिला बांध याला. बरं जाऊ द्या. हा व्हिडिओ इथं थांबवतो आम्ही. आणि आता आम्ही करतो मस्तपैकी पार्टी. खा की खा की. लग्नात गेल्यावर कमी खाती बघ. तेव्हा तर जामुन जामुन वाडा म्हणती. आणि आता काढून ठेवायली. चला मग खाऊन घेतो आम्ही. बाय.